हे अर्जुना, मी ज्या योगाचं शिक्षण तुला प्रदान करतो आहे, सर्वात आधी कल्पाच्या आरंभी मी हाच योग सूर्याला सांगितला होता. पार्था, सूर्याने हा योग आपल्या पुत्राला मनूला सांगितला. आणि मनूने आपल्या पुत्राला इक्ष्वाकुला सांगितला. हे अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने प्राप्त या योगाला राज ऋषींनी जाणून घेतलं. परंतु खूप काळापासून हा योग या लोकातून लुप्त पावला आहे. आज हाच पुरातन योग मी तुला सांगितलाय, कारण तू माझा भक्त आहेस आणि सखाही, म्हणून मी तुला हे गुप्त ज्ञान प्रदान करत आहे. हे केशवा, तू तर म्हणतोयस की तू हा योग सूर्याला सांगितला होतास, परंतु तुझा जन्म तर याच काळात झालाय आणि सूर्याचा जन्म तर पुरातन आहे. मग तू हा योग सूर्याला कसा सांगितलास? हे अर्जुना, या मृत्यूलोकामध्ये तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत आणि पुढेही होत राहतील. मीही अनेकदा या मृत्यूलोकात अवतरित होत असतो, पण तुला अज्ञानामुळे हे रहस्य माहीत नाहीये आणि मी दिव्यत्वामुळे हे जाणतो. पण हे अर्जुना, माझा जन्म साधारण व्यक्तींसारखा होत नसतो. मी अविनाशी आहे आणि अजन्म पण आहे. मी समस्त भूप्राण्यांचा ईश्वर आहे, म्हणून माझा जन्म प्राकृत मनुष्यांसारखा नाहीये. मी निसर्गाला अधीन करून माझ्या योग मायेने प्रकट होतो. हे मधुसूदना, तू सर्वेश्वर आहेस, समस्त चराचरांचा स्वामी आहेस, त्रिलोकपती आहेस. मग तुला मृत्यूलोकात जन्म घ्यायची काय आवश्यकता आहे? मला आवश्यकता नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा मृत्यूलोकातल्या वासियांना माझी आवश्यकता भासते, तेव्हा तेव्हा मी भूलोकात अवतरित होतो. तुझी आवश्यकता कधी भासते केशवा? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा सत्य आणि धर्म संकटात सापडतात आणि अधर्म आणि असत्याची वाढ होते आणि पापाचं साम्राज्य प्रस्थापित होतं, तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी अवतार धारण करण्याची 3 कारणं असतात. पहिलं, आतताईंद्वारे पीडित साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी. दुसरं, दुष्टांचा नाश करण्यासाठी. आणि तिसरं कारण आहे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. याच कार्यांसाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो. माझे जन्म आणि माझी कर्म दोन्ही दिव्य आहेत. जो व्यक्ती ही गोष्ट समजतो, तो व्यक्ती जेव्हा त्याच्या शरीराचा त्याग करतो, तेव्हा त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. तो सरळ माझ्यात येऊन विलीन होतो.